नमस्कार. आज आपण आवळा चटणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हा आवळा घेतला आहे. ही मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबिरी आणि आवळा चटणी आपल्याला कशाबरोबर खायची आहे यासाठी आपण एक पाव घेतलेला आहे. हे तुम्हाला नंतर सांगेल मी कशा पद्धतीने या पावाला लावायची आहे. तर चला, असं आपल्याला आवळा कट करून घ्यायचा आहे. अशी काप बनवून हे मिक्सरला घालायचे. आपल्याला आवळा कट करून झालेला आहे आपला. यामध्ये घालायची ही मिरची, हा लसूण, हे छोटंसं आलं, यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ, हे जिरं, यामध्ये घालायची खूप सारी कोथिंबीर. हे मिक्सरला काढून घ्यायचं. हे मिक्सरला बारीक काढून झालेली आहे, पाहू शकता. हे आपण काढून घेऊया. इकडे हा पाव घेतलेला आहे, हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा आपला कट करून झालेला आहे पाव. आता यावरती आपल्याला ही आवळा चटणी लावायची. तुम्हाला हवी तेवढी लावू शकता तुम्ही. हे माझं लावून झालेलं आहे, पाहू शकता. आता याला तुम्ही भाजू शकता आणि असं सुद्धा खाऊ शकता. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा आपला आवळा चटणी पाव तयार झालेला आहे. तुम्ही सर्व बाजूनी पाहू शकता. असा आपला आवळा चटणी पाव तयार झालेला. नक्कीच ट्राय करा.